सगळ्यात जास्त भगवंताचं माझ्यावर लक्ष, कुठं बाहेर नाही, आतूनच लक्ष आहे. तो माझ्यावर बघतो, मी काय बोलते, माझ्या शब्दावर वाच आहे, माझ्या डोळ्यावर वाच आहे. तुम्हाला एक अनुभव अजून सांगते की आपण एखाद्या माणसाला फसवायला जाऊ, तर भगवंत आहे ना कुणाच्याही घटातनं आपलं बिंग फोडल्याशिवाय राहत नाही. कसं एखाद्या वेळा आलं आपण असं कौतुक करतो तर बाळ म्हणतो मम्मी गप, तू काल तर पप्पा बरं किती भांडली होती, काय सांगते यांना मावशीनं. देवाची लीला अगाधी, कुठं बिंग फुडन. भगवंताला असाही वाजवता येतो ढोल, तसाही वाजवतो. देवाला खूप भारी ढोल, तुम्ही देवाला फसवू शकत नाही, तोच तुम्हाला फसवत इथं घेऊन आलेला आहे. तो इथं येऊन फसवत तुम्हाला इथं आणले. चल तिथं आले ना लॉटरी लागत, इथं कधी यायला बसले काही नाही, त्याने फसवून इथं आणलेलं की शिका, माझ्याशिवाय काहीच नाही. सप्तलोकात माझी सत्तन, सप्तलोकात माझी सत्ता, खाली सप्तलोक आहे, वर आहे सत्ता. ऋषी सुद्धा माझेच रूप आहे. आता काल आकाशात दिसलं ना शुक्र तारा, कसं चंद्रा बरोबर होत, किती स्पष्ट बघा. आम्ही तर त्याचंही नाही दिसायचो. शरीर सुटल्यानंतर कसे असतो आपण, ज्योतिर्मय रूप, ज्योतिर्मय. आपण दिसू का त्यात? पहिले सांगायचे आजोबा, तो बाबा ते पहिले सांगायचे बघ, आकाशात गेले ना ते वेटिंगला बसायचं असतं तिथं. म्हणून चालतंय का? खाली सगळे खाऊन पिऊन मस्त असणार, कुणाचं लक्ष नसणार. स्वतः आपण आपल्या भगवंताशी जोडायचं असतं. पण आपण जर मग सत्संगला गेलो, तिथं गेल्यानंतर आपला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, तो प्रॉब्लेम नाही बाबा, स्वतःचा प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करायचा. 10 एकर जमीन घ्यायची, वावरात कामं कोणी करायची? दुसऱ्यानी करायची का? बरं दुसऱ्याने केली तर त्यांना दाबून मारून हाणून त्यांच्याकडून कामं करून, म्हणजे तो एक अधर्मच झाला का नाही? वावर शेती पण घ्यायची पण शेतात कामं नाही करायची. तसं गुरु करायचा पण आचरण बोले तसे चालू, त्याचे वंदावे बोले. जो बोलतो तसा वागतो, देव त्याचाच असतो. आपलं बोलणं आहे ना तसं आपलं कृतीत सुद्धा असणे खूप गरजेचं.